सोलापुरातून रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी अतिशय धक्कादायक अशी एक घटना समोर आलेली आहे। 5 वर्षांच्या चिमुकल्यानं आपल्या काकाला नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं आणि आपलं हे सिक्रेट कुठेही उघड होऊ नये म्हणून या राक्षसी वृत्तीच्या काकानं या 5 वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केली। मात्र ही हत्या नसून अपघात आहे असं दाखवण्याचा त्यानं प्रयत्न केला। मात्र कौतुक करावं लागेल ते डॉक्टरांचं, पोलिसांचं आणि अर्थातच कुटुंबियांचं सुद्धा, कारण सुरुवातीला त्यांना या सगळ्यामध्ये काहीही संशयास्पद वाटलं नव्हतं। नंतर मात्र मृतदेहाच्या बाबतीत अशा काही बारकाईनं गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या गेल्या की त्यानंतर हा सगळा खून असल्याचा उलगडा आता झालाय। संपूर्ण प्रकरण काय आहे हे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हे संपूर्ण प्रकरण दक्षिण सोलापूरच्या बरूर गावामधलं आहे। घडलेलं असं आहे की या प्रकरणातला जो मयत मुलगा आहे, 5 वर्षांचा चिमुकला आहे, त्याचं नाव समर्थ कास्तार असं आहे आणि समर्थचा काका म्हणजेच अंकुश कास्तार याच्यावरती या प्रकरणामध्ये खून केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली आहे। मुळात गुन्हा ज्या दिवशी घडला त्यावेळेस काय घडलेलं होतं, तर घडलेलं असं होतं की हा जो अंकुश आहे आणि समर्थचे वडील हे वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात। थोड्याशा अंतरावरतीच ही दोन्ही घर आहेत, पण गावामध्येच आहेत। असं असताना घडलं असं की ज्या दिवशी गुन्हा झाला त्या दिवशी हा जो समर्थ आहे तो काकाकडे चाललोय असं सांगून घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर खूप वेळ तो घरी परतला नाही। जेव्हा तो काकाच्या घरी गेला त्यावेळेस मात्र त्याने त्याच्या काकाला नको त्या अवस्थेत पाहिलं। म्हणजे काय, तर त्यानं त्याला एका परस्त्री बरोबर पाहिलेलं होतं आणि याच अंकुशला अशी भीती वाटायला लागली की कदाचित याने कुठे तोंड उघडलं, याने कुणाला आपलं सिक्रेट सांगितलं तर गावात आपली नाचक्की होईल, आपले अनैतिक संबंध आहेत हे सगळ्यांना कळेल किंवा ही जी कोणी महिला होती या महिलेच्या बाबतीत काही गोष्टी इतरांना समजतील असं म्हणून त्याला प्रचंड या सगळ्याची भीती वाटली। त्याला त्या मोमेंटला काहीच सुचलं नाही म्हणून या नराधमानं काय केलं, तर याने सगळ्यात पहिल्यांदा समर्थचा गळा दाबून खून केला। त्यानंतर त्याच्या शरीरावरती थोड्याफार मारहाणीच्या खुणा सुद्धा होत्या, त्यामुळे कदाचित त्याला मारहाण सुद्धा त्यानं केली आणि त्यानंतर जेव्हा तो अक्षरशः आपण म्हणूयात की मृतावस्थेत होता तसाच हा मृतदेह घेऊन तो त्याच्या घरी गेला, म्हणजे जिथे समर्थ राहायला होता तिथे गेला। तिथे या अंकुशची आई होती, म्हणजे समर्थची आजी होती। या आजीला असं सांगितलं गेलं किंवा या समर्थच्या कुटुंबियांना सुद्धा असं सांगितलं गेलं की समर्थ खेळत खेळत पत्र्यावरती चढला होता आणि तो पत्र्यावरून खाली पडला, त्यामुळे तो बेशुद्ध पडलेला आहे आणि पुढचं मला काही माहित नाही, मात्र तो खेळत होता आणि पत्र्यावरून खाली कोसळला एवढंच सांगितलं गेलं। अर्थात कुटुंबीय खूप जास्त घाबरले, त्यांनी तातडीनं त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र तिथे गेल्याच्या नंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच समर्थचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं। त्यानंतर मात्र सुरुवातीला या कुटुंबियांना काहीही या सगळ्यामध्ये संशयास्पद वाटत नव्हतं, पण जेव्हा पोलिसांनी हा मृतदेह पाहिला किंवा काही डॉक्टरांनी सुद्धा पाहिला तेव्हा त्यांना असं जाणवलं की गळ्यावरती, चेहऱ्यावरती, डोक्यावरती काहीतरी जखमा आहेत। मारहाणीच्या काळनिळ जसं पडतं तशा पद्धतीच्या काहीतरी संशयास्पद जखमा आढळतात। त्यामुळेच मग या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं। याच शवविच्छेदनाच्या रिपोर्ट्स मधून सगळ्याच गोष्टी ओपन झाल्या। त्यामध्ये असं निष्पन्न झालं की तो कुठूनही पडलेला नाहीये किंवा पत्र्यावरून पडल्याच्या नंतर ज्या काही इजा व्हाव्या लागतात, मेंदूला असतील, डोक्याला असतील, कवटीला असतील किंवा इतर हाडांना असतील शरीराच्या, तसं काहीही समर्थच्या बाबतीत घडलेलं नव्हतं। पण त्याचा गळा दाबून त्याचा खून केलाय हे निष्पन्न झालं। त्याचा श्वास गुदमरलेला होता आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झालाय हे सुद्धा निष्पन्न झालं। त्यामुळे अर्थातच सगळ्यात पहिला संशय हा गेला अंकुशवरती। अंकुशवर कुटुंबियांना सुद्धा संशय आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली। सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता, मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या त्यानंतर मात्र त्यानं त्याच्या या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यानंच आपल्या स्वतःच्या पुतण्याचा, 5 वर्षांच्या चिमुकल्याचा, समर्थचा खून केला आणि हा खून केवळ इतक्या लहानशा कारणासाठी झाला होता की त्यानं त्याला एका परस्त्री सोबत पाहिलेलं होतं आणि त्याला ही भीती होती की त्याचे हे संबंध कुठेतरी उघड होतील आणि त्यासाठी म्हणून त्यानं स्वतःच्या सख्ख्या पुतण्याला संपवलं। अर्थात या अंकुशला आता पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी सुद्धा समोर येताना पाहायला मिळते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स,
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.